महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. नंदुरबार जिल्हा परिषदेत 54,51,000 घोटाळा. बनावट कागदपत्रांद्वारे निधी लाटल्याचा धक्कादायक प्रकार. महिला व बालकल्याण विभागातील गैरव्यवहार उघड. 2 कनिष्ठ सहाय्यकांविरोधात गुन्हा दाखल. पोलीस तपास सुरू. नंदुरबार जिल्हा परिषदेत महिला व बालकल्याण विभागातील शासकीय निधी अपहार प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. तब्बल 54,51,000 रुपयांचा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या प्रकरणी 2 कनिष्ठ सहाय्यकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला व बालकल्याण अधिकारी हरिभाऊ हाके यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून प्रशांत भामरे आणि दीपक शिंदे या कर्मचाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 2022 ते डिसेंबर 2025 या कालावधीत दोघांनी पदाचा गैरवापर करत बनावट मागणीपत्रे तयार केली, खोट्या स्वाक्षऱ्या केल्या आणि फसव्या कागदपत्रांच्या आधारे शासकीय निधी वळवला असा आरोप आहे. विशेष म्हणजे महिला बचत गटांसाठी पूरक पोषण आहार पुरवठ्याच्या नावाखाली निधी काढण्यात आला, मात्र प्रत्यक्षात अंगणवाडी केंद्रांना कोणताही पुरवठा न करता हा निधी अपहार करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. कार्यालयीन प्रक्रिया न पाळता, वरिष्ठांना कोणतीही पूर्वसूचना न देता आणि अधिकृत नोंदी न करता हा प्रकार घडल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे जिल्हा परिषदेत कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी अजय राजपूत, नंदुरबार.